हॅलो फ्रेंड्स, आज आता आपण नेक्स्ट पार्ट इलेक्ट्रॉनिक थेअरीचा चालू करायचा आहे. तो म्हणजे कोणता आहे तर पी एन जंक्शन डायोड. पी एन जंक्शन डायोड. तर ह्यामध्ये पी एन जंक्शन डायोड घेण्याच्या अगोदर ह्यामध्ये आपल्याला काही बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये पहिली गोष्ट काय आहे आजच्या लेक्चरला आपण बघणार आहे तर फॉर्मेशन ऑफ डिप्लेशन रिजन. फॉर्मेशन ऑफ डिप्लेशन रिजन ही एक बघायचं आहे. त्याची प्रोसेस कशी आहे ते बघायचं आहे, त्याची प्रोसेस. आणि तिसरा कन्सेप्ट काय बघायचा आहे ह्यामध्ये तर बॅरियर व्होल्टेज. काय बघायचं आहे बॅरियर व्होल्टेज. ह्या तीन गोष्टी आज आपण पाहणार आहोत. तर या आता आपण स्टार्ट करूया आपलं हे लेक्चर. तर फॉर्मेशन ऑफ डिप्लेशन रिजन. तर आपल्याला माहित आहे, काय माहित आहे पी रिजन मध्ये काय असतं होल्स. मेजॉरिटी काय असते होल्सची असते. मेजॉरिटी मायनॉरिटी ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेतच. एन रिजन हॅज इलेक्ट्रॉन्स. एन रिजन मध्ये काय असतात इलेक्ट्रॉन्स असतात. वेन आता ह्यामध्ये गंमत कशी आहे बघा. वेन नो एक्सटर्नल व्होल्टेज हॅज बीन कनेक्टेड as soon as junction is formed and conduction and valence bands are overlap. म्हणजे ज्यावेळी एक्सटर्नल व्होल्टेज अप्लाइड केलेलं नसतं त्यावेळी काय होतं, ज्यावेळी इथं पी एन जंक्शन असा हा डायोड आहे, हा पी आहे एन आहे. वेन नो एक्सटर्नल व्होल्टेज हॅज बीन कनेक्टेड, ज्यावेळी हे जंक्शन फॉर्म होणार आहे, म्हणजे जंक्शन म्हणजे काय ही जी लाईन आहे ती, हे जंक्शन तयार झालं त्यावेळी काय होतात तर इथले होल्स इकडे जायला प्रयत्न करतात आणि इकडचे इलेक्ट्रॉन्स थोडे इकडे येण्याचा प्रयत्न केला जातो. आणि त्यामुळे काय होतं कंडक्शन बँड्स आणि व्हॅलन्स बँड जे आहेत ते ओव्हरलॅप होतात. कंडक्शन बँड अँड व्हॅलन्स बँड्स आर ओव्हरलॅप्ड. आता मग ह्याची प्रोसेस कशी होते ती प्रोसेस व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. तर या आता प्रोसेस पाहू आपण. प्रोसेस तर पहिला महत्त्वाचा घटक काय आहे, 4 स्टेप्स आहेत, त्या 4 स्टेप्स व्यवस्थित समजून घ्या. होल्स फ्रॉम पी रिजन diffused to n region. diffused to n region म्हणजे काय आहे, हा असा पी एन जंक्शन आहे आपला. होल्स फ्रॉम पी रिजन डिफ्युज्ड टू एन रिजन म्हणजे पी टाईपला काय असतात मेजॉरिटी कॅरियर्स होल्स आणि एन टाईपला मेजॉरिटी कॅरियर्स काय असतात इलेक्ट्रॉन्स. पी टाईपचे जे पी रिजन मधले होल्स आहेत ते कुठे जातात एन रिजन मध्ये जातात. आता दुसरी प्रोसेस काय आहे बघा, सेकंड प्रोसेस. फ्री इलेक्ट्रॉन्स फ्रॉम एन रिजन डिफ्युज्ड टू पी रिजन. फ्री इलेक्ट्रॉन्स फ्रॉम एन रिजन diffused to p region. diffused to p region म्हणजे काय फ्री इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द एन रिजन डिफ्युज्ड टू पी रिजन म्हणजे काय होतं, हा असा पी एन जंक्शन आहे, हे पी आहे हे एन आहे, हे एन पासून पी कडे काय होतात हे डिफ्यूज होतात. म्हणजे पी पासून एन कडे जातात आणि एन पासून काय होतात पी कडे जातात. फक्त एक लक्षात ठेवा, पी मध्ये काय असतं मेजॉरिटी कॅरियर होल्स असतात आणि एन मध्ये मेजॉरिटी कॅरियर्स इलेक्ट्रॉन्स असतात. नेक्स्ट काय आहे पहा, द डिफ्युजन ऑफ होल्स फ्रॉम पी रिजन टू एन रिजन अँड फ्री इलेक्ट्रॉन्स फ्रॉम एन रिजन टू
पी रिजन ड्यू टू द रिजन ऑफ देअर इज द डिफरन्स इन कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे हे डिफ्युजन का होतंय, इथं इकडून होल्स इकडे जातात आणि इकडून इलेक्ट्रॉन्स ह्या रिजनला येतात. म्हणजे हे पी एन एन रिजन आहे. हे डिफ्युजन का होतंय, व्हाय दिस डिफ्युजन टेक्स प्लेस, ड्यू टू द रिझन. काय आहे याचं बघा, रिझन there is a difference of concentration. There is difference of concentration. There is a difference of concentration. Difference of concentration. आता बघा, लास्ट प्रोसेस, diffusion of holes and free electrons takes place for a short time. Diffusion of holes and free electron takes place for short time. हे जे डिफ्युजन आहे ते एकदम छोट्या टाइमसाठी काय केलं जातं, डिफ्यूज केलं जातं. म्हणजे इलेक्ट्रॉन्स जे एन रिजनमध्ये मेजॉरिटी असतात ते कुठं जात असतात, पी रिजनकडे. आणि जे पी रिजनकडचे होल्स आहेत ते शॉर्ट टाइमसाठी एन रिजनकडे जात असतात. ह्या 4 प्रोसेस झाल्यानंतर आता आपण पाहणार आहोत जंक्शन और बॅरियर व्होल्टेज. ह्याला बॅरियर व्होल्टेजच म्हणू आपण, बॅरियर व्होल्टेज. याची सर्वात प्रथम मी तुम्हाला डायग्राम दाखवतो कसं असणार आहे ती. हे पहा, इथं हे पी रिजन आहे, कलर चेक. हा पी रिजन आहे, हा एन रिजन आहे, बरोबर. आता इथं बघा, पी रिजन मध्ये मेजॉरिटी कोण असणार आहे, होल्स असणार आहे. पण इथं काय आहेत, हे इलेक्ट्रॉन्स डिफ्युजनचे आलेले आहे. एन रिजन मध्ये कोण असणार आहे, इलेक्ट्रॉन्स असणार आहे. पण इथं डिफ्युजन मुळे काय आलेले आहे, होल्स आलेले आहेत. हे पोटेन्शियल बॅरियर, म्हणजे हे जे आहे हा भाग, ह्याला काय म्हटलं जातं, पोटेन्शियल बॅरियर. ह्याला काय म्हटलं जातं, पोटेन्शियल बॅरियर म्हटलं जातं. आता ह्यामध्ये बघा कसं आहे मग, डिप्लेशन लेअर हॅज अ नो मोबाईल चार्ज कॅरियर. म्हणजे जे डिप्लेशन रिजन आहे तिथं मोबाईल चार्ज कॅरियर काहीच नसतात. म्हणजे इन डिप्लेशन रिजन, इन डिप्लेशन region has no mobile charge carrier, has no mobile charge carrier. म्हणजे डिप्लेशन रिजन मध्ये कुठलाही चार्ज कॅरियर नसतो. मग काय होतं बघा, बट इट कंटेन्स फिक्स्ड रो ऑफ अपोजिटली चार्ज कॅरियर. बट it contains oppositely charged carrier. But it contains fixed row of oppositely charged carrier. म्हणजे काय, हे बघा इथं आता पी आहे, पण हे काय आहे, अपोजिटली चार्ज कॅरियर. इथं एन आहे, पण इथं अपोजिटली चार्ज कॅरियर आहे.
but it contains oppositely charged carrier. Because of this charge separation, because of this charge separation, electric potential is established. Electric potential is established across the junction. Across the junction, even when junction is not connected to any external voltage source. Even though junction is not connected to any external voltage source, even though the junction is not connected to any external voltage source. म्हणजे एक्सटर्नल व्होल्टेज सोर्स कुठलाही लावला नसताना सुद्धा इथं पहा, इथं कुठलाही एक्सटर्नल व्होल्टेज सोर्स लावला नसताना सुद्धा या रिजनमध्ये काय तयार झालेलं आहे, बॅरियर पोटेन्शियल तयार झालेलं आहे. त्याला काय म्हटलं जातं, बॅरियर पोटेन्शियल म्हटलं जातं. तर ह्या लेक्चरला इथं थांबू आपण. नेक्स्ट लेक्चरपासून नेक्स्ट पार्ट परत आपण पाहू चालू. ओके, तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा. थँक्यू सो मच.